मायक्रोरायझा सॉईल कल्चर बनाना किट यांचे 4 बॉटल त्याचबरोबर गूळ यांचं एकत्रित मिश्रण करून आपल्याला आता केळीला सोडायचं आहे। आधी सॉईल कल्चरचं असणारं मायक्रोरायझा हे आपण एका बादलीमध्ये गुळाच्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। त्याचबरोबर सॉईल कल्चरची ही बॉटल मिक्स करायची। त्यानंतर सॉईल कल्चरची बी ही बॉटल, यामध्ये भरपूर जीवाणू असतात। जीवाणूंची संख्या वाढवण्याचं काम गुळाबरोबर अतिशय जलद गतीने होतं। ही सी बॉटल रामसरांनी थोडक्या पैशामध्ये अर्थात कमी खर्च आणि जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही बनवलेलं किट आहे। हे पहा, ह्युमिक ॲसिड सारखं काळं दिसणारं असणारं ही एक 4 नंबरचं अर्थात डी बॉटल, गुळाचं पाणी, मायक्रोरायझा आणि सॉईल कल्चर किट ही आपण आता 200 लिटरच्या बॅलरमध्ये मिक्स करणार आहोत। बादलीतलं मिश्रण आपण यामध्ये टाकून ढवळून घेतलेलं आहे। चांगलंपणे ढवळल्याच्या नंतर आपण कापडाने, गोधडीने किंवा सुती फडक्याने झाकून ठेवायचा आहे। हा आपला केळीचा प्लॉट ढवळून घेतलेलं मिश्रण उद्या सकाळ आपण या प्लॉटला सोडणार आहोत। सॉईल कल्चर किट सोडल्यानंतर हा आलेला केळीचा रिझल्ट 18-19 केळीत वरच्या फणीला। व्हरायटी आहे अजित। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 जवळजवळ 13 फाण्या पडल्यात। मस्त रिझल्ट आलेला आहे। धन्यवाद।